सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी आणि शिखर शिंगणापूरकडे जाणाऱ्या हजारो भाविकांच्या प्रवासासाठी नुकताच लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला गोंदवले खुर्द ते राणंद हा महत्त्वाचा डांबरी रस्ता आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। अवघ्या 2 महिन्यांपूर्वी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या या रस्त्याचे मोठे नुकसान झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। RMN कन्स्ट्रक्शन पंढरपूर यांच्या माध्यमातून परिसरात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असून गोंदवले राणंद मार्गावर पाईपलाईन क्रॉसिंगचे काम करताना संबंधित पोकलेन मशीन थेट नव्याने तयार करण्यात आलेल्या डांबरी रस्त्यावरून नेण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। पोकलेनच्या प्रचंड वजनामुळे सुमारे 15 फूट परिसरातील डांबर उखडले गेले असून रस्त्याचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे। विशेष म्हणजे हा 7 किलोमीटर लांबीचा रस्ता प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत मोठ्या निधीतून तयार करण्यात आला आहे। जवळपास वर्षभर या रस्त्याचे काम सुरू होते आणि अवघ्या 2 महिन्यांपूर्वीच हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। शिखर शिंगणापूरसह परिसरातील अनेक गावांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। त्यामुळे नव्याने तयार झालेल्या रस्त्याची अशी अवस्था झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। स्थानिक ग्रामस्थांच्या मते पाईपलाईन कामादरम्यान रस्ता ओलांडण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करणे शक्य असतानाही थेट डांबरी रस्त्यावरून पोकलेन नेण्यात आल्याने हा प्रकार घडला आहे। नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाच्या पैशातून तयार करण्यात आलेल्या रस्त्याची अशी उघडपणे हानी होणे अत्यंत गंभीर बाब असल्याचे म्हटले आहे। तसेच उखडलेल्या भागावर पाऊस पडल्यास पाणी रस्त्याच्या आत झिरपून पुढील काळात आणखी मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे। दरम्यान या प्रकरणी RMN कन्स्ट्रक्शन पंढरपूरचे मालक श्री LM जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून संबंधित ठिकाणी तात्काळ पाहणी करून रस्त्याची दुरुस्ती करून देण्याची ग्वाही दिली आहे। याच रस्त्यावर काही ठिकाणी अज्ञात व्यक्तीने ट्रॅक्टरच्या नांगरानेही रस्त्याचे नुकसान केल्याचे दिसून येत असून अशा प्रकार करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। आता संबंधित कंपनीकडून दुरुस्तीचे आश्वासन देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात दुरुस्ती कितपत दर्जेदार होते आणि नव्याने तयार झालेल्या रस्त्याचे आयुष्य कितपत टिकवले जाते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।